नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आजच्या कथेचं नाव आहे अवघ्या 22 वर्षाच्या मुलाने 40 वर्षाच्या दोन मुलांच्या आई असलेल्या बाईशी लग्न केलं. पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सर्वांना जबर धक्का बसला. नचिकेत आणि अलका या दोघांचं लग्न खूप उत्साहात पार पडलं होतं. लग्न झाल्यानंतर हे दोघेही स्टेजवर उभे राहून पाहुण्यांना भेटत होते. त्यांच्या शुभेच्छा स्वीकार करत होते. परंतु संपूर्ण लग्न मंडपात एकच चर्चा होती, ती म्हणजे अलका आणि नचिकेत या दोघांच्या वयातील अंतराची. या दोघांची जोडी पाहणारा प्रत्येक माणूस म्हणत होता, नचिकेत वयाने लहान दिसतोय तर अलका ही थोरड आहे. या दोघांमध्ये नक्कीच वयाचं मोठं अंतर आहे, हे सर्वांच्या लक्षात येत होतं. तेवढ्यात अलकाची 12 वर्षाची दोन मुलं रमेश आणि सुरेश स्टेजवर येतात आणि अलकाला आई आई अशी हाक मारतात. तर तेव्हा तर सर्वांना जबर धक्काच बसतो. लोक म्हणू लागतात, या नचिकेतचं डोकं बिकं फिरलंय की काय? 40 वर्षाच्या दोन मुलांची आई असलेल्या बाईबरोबर लग्न करतोय हा. तो असं का करतोय? हाच प्रश्न सगळ्यांना पडला होता. नचिकेतच्या बाजूने त्याच्या घरातून एकही पाहुणा आलेला नव्हता. फक्त त्याचे काही मित्र आले होते. यावरून सर्वांनी अंदाज लावला होता की नचिकेत या बाईशी लग्न करतोय, त्यामुळे त्यांचं कुटुंब नाराज असेल आणि म्हणूनच कोणीही लग्नाला आलेलं नाहीये. लग्न सोहळा उरकतो आणि नचिकेत अलकाला घेऊन त्याच्या घरी पोहोचतो. हे नचिकेतचं स्वतःचं घर नसतं, त्याच्या मित्राचं घर असतं, जेथे तो आता त्याचा संसार थाटणार असतो. अलकाने तिच्या दोन मुलांना तिच्या आईकडे पाठवून दिलेलं असतं. त्यामुळे नचिकेत आणि अलका हे दोघेच घरी येतात. नचिकेत आधी घरामध्ये जाऊन गृहप्रवेशाची सगळी तयारी करतो. तो अलकाला माप ओलांडायला सांगतो, तिला ओवाळतो. नचिकेतचं हे प्रेम पाहून अलकाच्या डोळ्यात पाणी येतं. नचिकेत आणि अलका त्यांच्या बेडरूममध्ये येतात. तेव्हा अलका त्याला हात जोडून नचिकेतची माफी मागते आणि म्हणते, माफ कर मला नचिकेत, माझ्यामुळे तुला किती अपमान सहन करावा लागला. तुझ्या आईबाबांनी या लग्नाला विरोध केला तरी तू माझ्याशी लग्न केलं आणि आज लग्न मंडपात सर्वांच्या डोळ्यातील प्रश्न तुला समजतही होते आणि मलाही. तुझ्यासारखा 22 वर्षाचा तरुण मुलगा माझ्यासारख्या बाईशी लग्न का करतोय? हाच प्रश्न प्रत्येकाचे डोळे मला विचारत होते. त्यांना काय उत्तर द्यावं हे मला कळत नव्हतं. नचिकेत म्हणतो, अलका, तुला कोणत्याही प्रश्न आणि उत्तर द्यायची गरज नाहीये. मी माझ्या मर्जीने तुझ्याशी लग्न केलंय. तू मला लग्नाला हो म्हणाली ना, मग बस झालं. संसार हा नवरा बायकोचा असतो, त्यामध्ये तिसऱ्या माणसाची काही गरज नसते. अलका म्हणते, खरं बोलतोयस तू. आणि हे दोघे रात्रभर एकमेकांशी गप्पा मारत बसतात. दुसऱ्या दिवशी सकाळी नचिकेत त्याच्या कामाला निघून जातो. अलका घरी एकटीच असते. दुपारच्या वेळेस घराचा दरवाजा वाजतो. अलका दार उघडते तर सोसायटीच्या बायका जमलेल्या असतात. अलका विचारते, काय झालं? तर या बायका म्हणतात, तुम्ही सोसायटीत नवीन राहायला आलात ना, आम्ही तुम्हाला भेटायला आलोय, तेवढीच आपली ओळख होईल. अलका या सर्व बायकांचं स्वागत करते. या बायका घरामध्ये बसतात आणि त्यानंतर होतो अलकाचा इंटरव्ह्यू. तुम्ही कोण आहात? आधी कोठे राहायचात? तुमचं लग्न कधी झालं? तुमचं वय काय? तुम्ही काय करतात? अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू होते. अलका एक एक करून त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देते. तेव्हा अलका आणि नचिकेत या दोघांमध्ये वयाचं इतकं अंतर असतं. हे नचिकेतचं पहिलं तर अलकाचं दुसरं लग्न असतं. अलकाला 2 जुळी मुले आहेत. हे सगळं समजल्यावर या बायकांना जबर धक्काच बसतो. नचिकेत आणि अलका या दोघांचं नातं काहीतरी गडबड आहे, काहीतरी गौडबंडाल आहे असं सर्व बायकांना वाटतं आणि त्या तेथून निघून जातात. अलकाला समजतं या सोसायटीमधील तिचे पुढचे काही दिवस खूप अवघड असणार आहे. तर या बायका एका गोष्टीच्या 4 गोष्टी करून सगळ्या सोसायटीत सांगतात. या बायका स्वतःच्या मनाने चांगल्या रंगवून कथा सांगतात की नचिकेत आणि अलकाचं लग्न का झालं, या दोघांच्या वयामध्ये इतकं अंतर का आहे
अलकाचा पहिला नवरा कोठे असतो, त्याचा घटस्फोट का झाला, या सगळ्या गोष्टींबद्दल संपूर्ण सोसायटीमध्ये खूप अफवा पसरवतात. आणि एक दिवस सोसायटीतील सगळे मेंबर्स सोसायटीचे सेक्रेटरी अलका आणि नचिकेतच्या घरी पोहोचतात. नचिकेत घरीच असतो तेव्हा तो दरवाजा उघडतो. या सर्व लोकांना पाहून तो विचारतो, तुम्ही सगळे इथे का आला आहात? सोसायटीचे सेक्रेटरी म्हणतात की आम्हाला कोणताही गोंधळ घालायचा नाहीये, आम्ही फक्त तुम्हाला नोटीस द्यायला आलो आहे येथे. आठवड्याभरात तुम्हाला हे घर खाली करावं लागेल, तुम्ही येथे नाही राहू शकत. हे ऐकून नचिकेत आणि अलकाला मोठा धक्काच बसतो. नचिकेत विचारतो, पण का? तुम्ही आम्हाला सोसायटीतून का काढतायत? काय चूक झाली आमची? तेवढ्या सोसायटीतली एक बाई पुढे येते आणि म्हणते, पहा कसा निर्लज्जासारखं विचारतोय, काय चूक झालीये? भोळा चेहरा करून जसं की याला काही माहीतच नाहीये. नचिकेत म्हणतो, तुम्ही काय बोलताय? मला काहीच समजत नाहीये. स्पष्ट बोला, म्हणजे मी तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला देऊ शकेल. सोसायटीतील एक आजोबा पुढे येतात आणि म्हणतात की तुमच्या दोघांची काय थेर चालली आहेत, सगळी समजलीत आम्हाला. तुमच्यासारखं जोडपं जर आमच्या सोसायटीत राहिलं तर येथील तरुण मुलामुलींची वळणं बिघडतील, त्यामुळे तुम्ही येथे नाही राहू शकत. नचिकेत खूप चिडतो आणि म्हणतो, बस झालं आजोबा, जे काही बोलायचं ते स्पष्टपणे बोला. कसली थेर? आणि आम्ही काय वाईट वळण लावणार आहोत तुम्हाला तुमच्या मुलांना? मला तर काहीच कळत नाहीये. सोसायटीतले सगळे मेंबर्स बोलू लागतात, चांगलाच गोंधळ माजतो. तेव्हा सोसायटीचा सेक्रेटरी त्यांना शांत करतो आणि म्हणतो, थांबा, मी त्यांना सांगतो सगळं. सोसायटीच्या सेक्रेटरी नचिकेत अलकांना म्हणतात, आमच्या कानावर आलंय की तुमच्या दोघांचं लग्न काही दिवसांपूर्वी झालंय आणि या लग्नापासून नचिकेतचं कुटुंब खुश नाहीये. तुम्हा दोघांमध्ये 18 वर्षांचं अंतर आहे. या बाईंना 2 मुलंही आहेत आणि या बाई चांगल्या चालीच्या नाहीत. हे ऐकून नचिकेत खूप चिडतो. अलकाला वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. नचिकेत चिडून म्हणतो, तुमची हिंमत कशी झाली माझ्या बायकोबद्दल असं बोलण्याची? आणि तुम्हाला कोणी सांगितलंय ती वाईट वळणाची आहे, वाईट चालीची आहे? हे ठरवणारे बोलणारे तुम्ही कोण? सोसायटीतील एक बाई पुढे येते आणि म्हणते, तुला हे सगळं चालत असेल म्हणून तू हिच्याशी लग्न केलं. आम्हाला नाही चालायचं. तिच्याकडे पाहून आमच्या मुलीही बिघडतील. नचिकेत म्हणतो, तुम्ही तुमच्या मुलांना इतके बेसंस्कार दिले आहेत का की तिच्याकडे पाहून त्या बिघडतील? ही बाई चिडून म्हणते, तुझी हिंमत कशी झाली आमच्या मुलींबद्दल असं बोलण्याची? आमच्या मुली तुझ्या बायकोसारख्या नाही आहेत, संस्कारी आहेत त्या. नचिकेत म्हणतो, तुमच्या मुलीबद्दल मी असं बोललो तर तुमच्या नाकाला मिरच्या झुमल्या. मग तुम्ही माझ्या बायकोबद्दल जे बोलताय ते मी कसं सहन करणार? सेक्रेटरी म्हणतो, सहन करावं लागल, कारण आम्ही खरं बोलतोय. अलका जी एवढा वेळ सगळं शांतपणे सहन करत होती, आता तिचं धैर्य संपतं आणि ती म्हणते, काय खरं बोलताय तुम्ही? काय माहीत आहे तुम्हाला माझ्याबद्दल? आज मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगते, मगच निर्णय घ्या. माझ्या आईबाबांबरोबर गावात राहायची मी. एकुलती एक मुलगी होती त्यांची. खूप स्वप्न होती त्यांची माझ्याबद्दल की मी शिकून मोठी होईल, त्यांची गरिबी दूर करेल, स्वतःच्या पायावर उभी राहील. मी सुद्धा रात्रंदिवस अभ्यास करायचे. खूप शिकायचं स्वप्न होतं माझं. 10वीला संपूर्ण तालुक्यात पहिली आली होते मी. माझ्या बाबांनी गावच्या सावकाराकडून शेती करण्यासाठी पैसे घेतले होते, परंतु त्यावर्षी अतिवृष्टी झाली आणि शेतातलं सगळं पीक गेलं. माझे बाबा सावकाराचं कर्ज नाही फेडू शकले. सावकार त्यांच्या मागे तगदा लावत होता. तेव्हा बाबांनी आत्महत्या केली. माझ्या आईला हा धक्का सहन नाही झाला आणि काही महिन्यातच माझी आई सुद्धा हे जग सोडून गेली. शेवटी माझ्या नातेवाईकांनी अवघ्या 16व्या वर्षी माझं लग्न एका 40 वर्षाच्या माणसाबरोबर लावून दिलं, ज्याला फक्त एक बायको हवी होती, भावना नाही. मी 2 जुळ्या मुलांना जन्म दिला.
नवरा माझा खूप छळ करायचा, त्याचे बाहेरच्या बायकांबरोबर संबंध होते, तो दारू प्यायचा, मला मारहाण करायचा. मी खूप वर्ष सहन केलं. शेवटी एक दिवस तो मला आणि माझ्या 2 लहान मुलांना सोडून दुसऱ्या बाईबरोबर निघून गेला. आता आमचं काय होईल अशा विचाराने मी खूप घाबरले होते. मग मी एका अनाथ आश्रमात आले. तेथेच मला आणि माझ्या मुलांना छत मिळालं. मी मिळेल ती कामं केली आणि माझी मुलं आणि मी तेथेच राहिली. हा माझा नवरा नचिकेत जरी अवघ्या 22 वर्षांचा असला, परंतु खूप मोठा माणूस आहे. त्याचं हृदय खूप मोठं आहे. तो एका NGOसाठी काम करतो. अनाथ आश्रमासाठी मुलांना मदत करण्याच्या निमित्ताने तो आमच्या NGOमध्ये आला होता. तेथेच आमची ओळख झाली आणि माझी अशी अवस्था, माझी गोष्ट ऐकून त्याने मला आधार देण्याचा प्रयत्न केला. माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हो, मी खरं सांगते की आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. परंतु आम्ही दोघे काही चुकीचे माणसं नाहीत. फक्त आमच्या वयात अंतर आहे किंवा माझं आधी लग्न झालंय आणि मला 2 मुलं आहेत. म्हणून मी वाईट होत नाहीये, वाईट चालीची बाई होत नाहीये. मी जे सांगतेय त्यातील शब्द ना शब्द खरा आहे. तुम्हाला जर शहानिशा करायची असेल तर तुम्ही अनाथाश्रमात जाऊन चौकशी करू शकता. नचिकेत म्हणतो, जाऊ दे अलका, या लोकांना सांगून काही फायदा नाही. समाज म्हणून आपण फार रसातळाला गेलोय. दुसऱ्यांची दुःख, त्यांना त्रास कोणाला दिसत नाही. सोसायटीतील सगळ्या लोकांना खूप वाईट वाटतं की आपण सगळं समजून न घेता त्यांना त्रास दिला, त्यांच्यावर असे घाणेरडे आरोप लावलेत. सोसायटीचा सेक्रेटरी म्हणतो, माफ करा आम्हाला, आम्ही चुकलो, तुम्हाला वाईट समजलो, परंतु आता आमचे डोळे उघडले आहेत आणि आम्ही यानंतर तुम्हाला त्रास देणार नाहीत. अलका आणि नचिकेतला वाईट बोललेली माणसंसुद्धा या दोघांची माफी मागतात. सर्व सोसायटीवाले आम्ही तुम्हाला सहकार्य करू असं वचन देऊन तेथून निघून जातात. नचिकेत अलकाला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो, मला हीच अलका हवी होती, जी स्वतःसाठी बोलू शकेल, लोकांच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकेल. अलका म्हणते, नचिकेत, ही हिंमत तूच मला दिली आहे आणि आता मी तुला वचन देते, मी स्वतःच्या पायावर उभी राहणार आणि अशा लोकांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला घाबरणार नाही. त्यानंतर नचिकेतला कुणीही त्रास देत नाही. हे दोघे सुखाचा संसार करतात आणि अशा हजारो शेकडो लोकांची मदत करतात. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.